आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट डाळ कांदा रेसिपी। ही रेसिपी खूप सोपी असून घरच्या घरी पटकन बनवता येते। डाळ कांदा आणि साध्या मसाल्यापासून तयार होणारी ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते। एकदा नक्की करून पहा। तुरीची डाळ करून दाखवणार आहे, तर आपण त्याची रेसिपी पाहूया। मी एक मध्यम 2 आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा आणि एक 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि आता गॅसवर मी कढई तापाय ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। प्रथम 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी, फोडणीसाठी तेल, मोहरी जिरं आपलं भाजलेलं आहे, तडतडले। आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। पाच ते 6 लसणाच्या पाकळ्या ह्या मी बारीक चेचून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा आपल्याला लवकर भाजतो, त्यामुळे कांदा भाजतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता कांदा भाजत आलेला आहे, आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। आपला कांदा टोमॅटो आता भाजत आलेला आहे। डाळ कांद्याला शक्यतो करून कांदा टोमॅटो जादा वापरायचा, त्यामुळे डाळ कांदा टेस्टी लागतो। आपला कांदा टोमॅटो भाजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चटणी वापरायची आहे। चवीनुसार तुमची चटणी तुम्ही वापरा। आता मी डाळ अशा प्रकारे भिजत घातलेली आहे। आता यामध्ये मी असं पाण्यासकटच वापरणार आहे, कारण मी ही 2 वेळा डाळ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे मी पाण्यासकटच ओतणार आहे यामध्ये। आता फक्त आपल्याला डाळीतलं पाणी आटू द्यायचं आहे। डाळ जास्त गिर शिजवायची नाही आणि डाळीवर झाकण सुद्धा काही ठेवायचं नाही, झाकल्यामुळे डाळ एकदम गिर शिजते। पण डाळ आपल्याला गिर शिजल्यावरही चांगली लागत नाही, थोडीशी कच्च्यावरती ठेवायची म्हणजे टेस्टी लागते। आता हे आपल्याला पाणी आटूपर्यंत आपल्याला डाळ शिजू द्यायची। आपला डाळ कांदा 5 मिनिटात तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। या डाळीला मसूर डाळ म्हणतात। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा डाळ कांदा आपला कशा प्रकारे तयार झाला ते। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।